खरं तर वांद्रे पश्चिम या विभागामध्ये पंचतारांकित हॉस्पिटलची काही कमी नाही। आपण जर बघितलं तर लीलावतीपासून ते नानावटीपर्यंत या सगळ्यामध्ये हिंदुजा आणि मग अजून नर्सिंग होम्स याचा खूप मोठा पसारा आहे, होली फॅमिली पण आहे। पण सामान्य माणसाला अधिकाराने काही झालं केव्हाही काही अडचण आली तर जाणारं हॉस्पिटल हे म्हणजे 100% आमचं मुंबई महानगरपालिकेचं हे भाभा हॉस्पिटल त्या ठिकाणी आहे। आणि या भाभा हॉस्पिटलची या ठिकाणी माहिती सन्माननीय उपायुक्तांनी सांगितली। 1914 साली स्थापन झालं आणि त्यावेळेला हे रुग्णालय सुमारे 22,000 चौरस मीटरवर विस्तारलेलं होतं आणि रेडीमनी कावजी दवाखाना असं म्हणून त्याची ओळख होती। यात सुविधा कमी पडायला लागल्यावर 1950 साली म्हणजे 14 नंतर 50 म्हणजे जवळजवळ 36 वर्षानंतर या ठिकाणी भाभा कुटुंबियाने ही जुनी इमारत त्याला आर्थिक सहाय्य केलं आणि खुर्शीदजी बेहरामजी भाभा इस्पितळ असं त्याचं नाव झालं। त्यावेळेला 52 मध्ये पुढे पूर्वीच्या काळी असलेली वांद्रे महानगरपालिका होती, बांद्राची महानगरपालिका होती, ती बृहन्मुंबई महानगरपालिकेत विलीन झाली आणि 44 बेड आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध झाले। 78 साली 10 माळ्याची इमारत आणि रुग्णशय्याची संख्या 436 अशी व्यवस्था 78 साली झाली। हा पूर्व इतिहास त्या ठिकाणचा आहे। 1978 नंतर आज 2025 पर्यंत या इस्पितळावर दिवसागणिक, महिन्यागणिक, वर्षागणिक रुग्णांची संख्या आणि आवश्यकता वाढत गेली। पण 78च्या दशकानंतर आतापर्यंत या इस्पितळाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव, विचार, कार्यक्रम हा काही समोर आलाच नाही। जवळजवळ 10 लाख लोकसंख्या ज्या इस्पितळाने सेवा केली त्या इस्पितळाच्या ही 36 वर्ष जुनी इमारत, त्यात असलेल्या सेवा सुविधा, त्यात असलेल्या अडचणी आणि तुम्ही कल्पना करू शकता या काळामध्ये शोध, वैज्ञानिक, अत्याधुनिक व्यवस्था इतक्या झाल्या की त्या इम्प्लिमेंटेशन करायच्या असतील तरी जुनी इमारत या सगळ्याला सामावून घेत नव्हती। याचा दुसरा अर्थ आपल्या नियमानुसार, आवश्यकतेनुसार नागरिकांना अत्याधुनिक व्यवस्थांच्या परिपूर्तता किंवा सोयी मिळण्यामध्ये अडचण होती। पण मी पुन्हा एकदा आमच्या सर्व डॉक्टरांचे, सर्व पॅरामेडिकल स्टाफचे, सर्व अधिकाऱ्यांचे मनापासून धन्यवाद देईन की त्या अपुऱ्या जागेत, अपुऱ्या व्यवस्थेत सुद्धा त्यांनी या भागातील नागरिकांची सेवा सुविधा सोय ही अतिशय प्रामाणिकतेने केली। याबद्दल तुम्हाला गरज होती की याला आता नवीन व्यवस्थेत उभा करायची। मला आठवतंय गेल्या टर्म मध्ये विधानसभेचा आमदार असताना स्वप्ना इथे बसले, अलकाताई येतलय, ज्या वेळेला मी याची व्हिजिट घेतली आणि या सगळ्या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले, आमच्या कर्मचाऱ्यांना विचारले तर जागेच्या अडचणी अभावी आमचे पेशंट्स पण बिचारे त्यावर उत्तर त्यांच्याकडे काय नव्हतं। आणि मग याचं विस्तारीकरण कसं करता येईल आणि मी म्हटलं की बा जुने पेपर काढा, आपले अधिकारी असतील इकडे त्या दिवशी असलेले, की जुने प्लॅन्स काढले
आणि जुने प्लॅन्स काढल्यावर मी त्यांना म्हटलं की अरे याच्यावर किती बॅलन्स एफएसआय आहे सांगा. मग बॅलन्स एफएसआयचं कॅल्क्युलेशन झालं. मग फिजिकल जागा निर्माण करायची आहे, ती कशी निर्माण करता येईल, कारण एफएसआय जागेवरच निर्माण करता येऊ शकतो. आणि मग जागा निर्मिती, एफएसआयचा उपयोग, या सगळ्या गोष्टी करून आपण या प्रस्तावाला गती दिली. तो 78 नंतर 2022 यायला लागला. इतके वर्ष त्या ठिकाणी ज्या सुविधा होत्या त्याला वाचा आपण त्या ठिकाणी फोडली आणि ही नवीन इमारत बांधकामाचा मुहूर्तमेढ हा त्यातनं झालेला आहे. हे 2 टप्प्यामधून होत आहे. कारण कुठलंही हॉस्पिटल तेही इतकं बिझी, हॉस्पिटल बंद ठेवून रुग्णांची गैरसोय झाली असते. आणि म्हणून जी जुनी इमारत झाली आहे तिथे जे वॉर्ड्स आहेत ते वॉर्ड सुद्धा मानकाप्रमाणे आणि आवश्यकतेनुसार पूर्ण सोयी सुविधांचे नव्हते. त्यामुळे नवीन व्यवस्था वॉर्डांची करायची ती पूर्ण सेवा सुविधानुसार, आणि जुनी जी बिल्डिंग आहे ती सुद्धा रिपेअर करायची नवीन मानकांप्रमाणे. या ठिकाणी ज्याचा उल्लेख झाला की न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, कार्डिओलॉजी, कॅथलॅब, डायलिसिस सेंटर, अपघात विभाग, सिटी स्कॅन, एमआरआय, या सगळ्या सुविधा पूर्वी या भागातल्या नागरिकांची आवश्यकता होती. तरी बिचारे आमचे रुग्ण इथून प्राथमिक दवादारू करून दुसऱ्या इस्पितळाला त्याला जावं लागत होतं. आणि आपल्याला हे याच ठिकाणी निर्माण करायचं होतं. अगदी आमच्या माता भगिनींच्या गरोदरच्या काळातल्या असलेल्या आवश्यकतांची व्यवस्था, एनआयसीयू, बच्चूचा वॉर्ड, या सगळ्या गोष्टी नव्हत्या. आणि मग या नवीन इमारतीमध्ये आता आपण या सगळ्या गोष्टी परिपूर्णतेने आणल्या आहेत. याचं खूप मोठं समाधान त्या ठिकाणी. आणि आज लोकार्पण होत आहे ते याचं होत आहे. फार्मसी पण या ठिकाणी आहे. आणि जुनी इमारत आता टप्प्याटप्प्याने तिचं रिपेअरिंग सुद्धा आपण सुरू करणार. कारण तिथल्या सगळ्या सुविधा आपण या इमारतीमध्ये शिफ्ट करू. आणि 1.5-2 वर्षानंतर दोन्ही इमारती फुल फ्लेज सुरू झाल्यावर 497, जिथे 437 बेड होते तिथे अत्याधुनिक 497 बेडची व्यवस्था असलेलं हे हॉस्पिटल तुमच्या सगळ्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी उभं राहत आहे. हे त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आहे. आजारी तर कोणी पडूच नये हीच आपण ईश्वराकडे प्रार्थना करू. पण पडलं तर व्यवस्था चांगल्या असल्या पाहिजेत, हा एकमेव उद्देश घेऊन आपण त्या ठिकाणी काम करतो आहोत. या ठिकाणी उल्लेख करावा लागेल, इथून हाकेच्या अंतरावर समोरच अशाच पद्धतीने सुविधा उपलब्ध करण्याचा दृष्टिकोन ठेवून आपण चाललो. आणि मग ज्याचा मी उल्लेख केला की कॅन्सरची ट्रीटमेंट पंचतारांकित हॉस्पिटलला पण आहे, पण माझ्या सामान्य नागरिकांना कशा परवडतील. टाटाचं बर्डन योग्य हॉस्पिटल असलं तरी ते खूप ओव्हरबर्डन आहे. आणि म्हणून तो भूखंड आयडेंटिफाय करून त्यावर आरक्षण करून त्याचं भूमिपूजन करून आता अंतिम टप्प्यामध्ये बीआरसीची मंजुरी घेऊन आपण त्या ठिकाणी नवीन मुंबई महानगरपालिकेचं कॅन्सर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुद्धा समोर त्या ठिकाणी घेतलं. दोन्हीकडे व्यवस्था एक चांगली केलेली आहे. या ठिकाणी रुग्णांना त्यांच्या नातेवाईकांसाठी बसण्याची आणि रात्री थांबण्याची सोय सुद्धा या ठिकाणी केली आहे. काही आपल्या मेडिकल ऑफिसर्सना सुद्धा रूम्स, बरोबर आहे ना, या ठिकाणी आपण केलेले आहेत. आणि तीच गोष्ट कॅन्सर हॉस्पिटलच्या बाबतीत केली की गरीब रुग्णाचा नातेवाईक त्याला या बांद्र्यातल्या हॉटेलचे रेट परवडणार नाहीत. जर पेशंट 4 दिवस, 5 दिवस, 10 दिवस, महिनाभर जर हॉस्पिटलला असेल तर तो कुठे राहील. तर टाटाच्या इथे आपण बघितलं ते गरीब रुग्णांचे नातेवाईक बिचारे रस्त्यावर त्या ठिकाणी झोपतात. हे इथे होता कामा नये. माझ्या रुग्णांच्या नातेवाईकांची
गैरसोय होता कामा नये म्हणून त्या ठिकाणी रुग्णांच्या नातेवाईकांसाठी डॉर्मेटरी सुद्धा त्या ठिकाणी आपण प्रस्तावित केलेली आहे। या पद्धतीने आपल्या विभागामध्ये सेवा सुविधा निर्मितीचं काम हे महानगरपालिकेच्या वतीने, सरकारच्या वतीने आणि आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपण करतो आहोत। आज त्याचं लोकार्पण एका इमारतीचं सुरू झालं आहे आणि टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सगळे वॉर्ड पुन्हा एकदा ऍक्टिव्ह होतील। आमच्या कर्मचारी नर्सेस इथे उभे आहेत, त्यांना सुद्धा नवीन वॉर्डात काम केल्यावर जरा बरं वाटेल, वातावरण चांगलं असेल, शुद्ध वातावरण असेल, डिसइन्फेक्टंट मारले जातील आणि सगळ्या गोष्टी कायद्यानुसार केल्या जातील। डॉक्टरांची सुद्धा कॅपॅसिटी वाढेल, त्यांना सुद्धा या चांगल्या वातावरणामध्ये पेशंट पण लवकर बरे होतील आणि हळूहळू अशी स्थिती होऊ दे की पेशंटच नको येऊ दे। म्हणजे तुमच्या कोणाच्या नोकरीवर मी काय करत नाहीये, पण समाजाची व्यवस्था अशी राहावी या दिशेने आपण काम करत राहू। आज याचं लोकार्पण झालंय, आपल्या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। थोडं उशिरा आला करून रेव्हेन्यू मिनिस्टर अचानक भेटीला आले, त्यामुळे त्यात थोडा उशीर गेला, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। यासाठी जवळजवळ 220 कोटी रुपये खर्च आपण केलेला आहे। 220 कोटी एका मतदारसंघामध्ये एवढा निधी आणण्याचं काम आपण केलंय। मी एक किंमत यासाठी सांगितलंय, माझी पाठ वाजवण्यासाठी नाही, तर 220 कोटी रुपये खर्च करून जर आपण इमारत बांधली तर तिला स्वच्छ ठेवणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे। या 220 कोटीला आणि या सुविधांना एका पान खाऊन पिचकारीने खराब करणं ह्याच्यासारखं पाप नाही। जागोजागी कचरा करणं ह्याच्यासारखा गुन्हा नाही आणि योग्य पद्धतीने ते मेंटेन करणं ह्याच्यासारखं पुण्य नाही। म्हणून आपल्या घरात जर आपण नवीन घराला रंग जरी काढला 2-5 लाख रुपयाचा, तर लगेच लहान मुलांनाही सांगतो, घरातल्या आपल्या पोटच्या पोरालाही सांगतो की अरे ह्याच्यावर काय पेंटिंग करू नको, कारण माझ्या खिशातनं पैसे गेले आहेत। हे सुद्धा पैसे तुमच्या माझ्या खिशातूनच गेलेले आहेत। हा कर रूपाने आलेला पैसा आहे आणि त्यामुळे याची इमारत आजचा दिवस हा आपला 6 तारखेचा आहे। पुढच्या वर्षी 6 तारखेला आपण इथे आलो तर अशी चकचकीत इमारत दिसली पाहिजे, सगळे वॉर्ड दिसले पाहिजे। त्याच्यासाठी महापालिकेने व्यवस्था सुद्धा उभी करावी की ज्यामध्ये याचा रखरखाव मेंटेनन्स हा नीट ठेवावा आणि नागरिकांनी सुद्धा आपण कर्तव्यदक्ष नागरिक म्हणून स्वतः तर करायचंच नाही, दुसरा कोणाला केलं तर त्याला टोकण्याची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे। बरोबर आहे? त्यामुळे अशा पद्धतीने आपण या सगळ्या कामाला लागूया। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।